मला धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा चुकीचा वाटतो. बरोबर. मी धर्मेंद्र प्रधान स्वागत करतो, कारण धर्मेंद्र प्रधानांची उभी केलेली चळवळ आणि ह्याच्याविषयी जे काय आम्ही वाचलंय किंवा जे काही विषय पुढे आलेत, ज्याचे पेपरवरती पुरावेत, आम्ही पेपरवरती पुरावे 12 वर्षात पहिला राजीनामा, याच्याकडे कसं बघताय तुम्ही? बघा, अहंकाराचा राजीनामा आहे हा, अहंकाराचा राजीनामा आणि हुकुमशाहीचा राजीनामा आहे हा एकाधिकारशाहीचा राजीनामा आहे, हा लोकशाहीला म्हणजे साईड ट्रॅक करण्याचा राजीनामा आहे, संवैधानिक मूल्य जे आज दुर्लक्षित केले जात आहे त्याचा राजीनामा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, या देशातली महागाई, बेरोजगारी, जातीयवाद, धार्मिक विवाद, विद्वेष, या सगळ्या ज्या चुकीच्या गोष्टी होत आहेत त्याच्या विरोधात जी चिड निर्माण झाली त्या व्यवस्थेनं घेतलेला राजीनामा आहे. ते हिंसक नाही झालं पाहिजे ना. बरोबर. हिंसक आंदोलन ज्यावेळी आंदोलकांनी झालं, केलं की पोलिसांनी केलं? ज्यावेळी हिंसक काट्या आंदोलन मारणारे कोण होते सांगा? पोलिसांच्या त्या सगळ्या गराड्यात जे सिव्हिलियन्स होते, स्लीपरवर होते, केस वाटलेले होते, त्यांच्या हातात पोलिसांच्या काट्या होत्या. कुणी मारलं? मुली कुणाच्याही असं 4 आरोपी पकडलेत. मग इथल्या मुख्यमंत्र्याचा राजीनामा मागायला पाहिजे होता खरं तर, कारण राज्यातली यंत्रणा मग ते जबाबदारी. पण लोक हुशार आहेत, पण लोकांनी देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागायला पाहिजे होता. मागितला का कुणी? ही यंत्रणा सेंट्रल गव्हर्नमेंट अंदर एनटी अंतर्गत राबवली जाते, म्हणून सरकारवर आक्षेप होता. आपला राजीनामा द्यावा लागतो, त्यापेक्षा दुसऱ्यावर ढकलून जायचं. जसं धर्मेंद्र प्रधानांचा नसता घेतला तर उद्या मोदी साहेबांवर आला असता, पण मोदी साहेबांनी कसं धर्मेंद्र साहेबांवर ढकललं? धर्मेंद्र साहेबांनी एनटीवर ढकलायचं होतं, नाही ढकललं, सगळ्यांना वाचवलं. 2026 या कार्यकाळात नरेंद्र मोदी सरकारवर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप नव्हता, त्या निमित्तानेच कुठल्याही मंत्र्याचा राजीनामा देखील नव्हता. पण गेल्या महिन्या 2 महिन्याच्या घडामोडी आपण बघितल्या तर पहिल्यांदा धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला आणि आपलं एक स्वॅग असलेलं सरकार पहिल्यांदा जरा बॅकफुटवर गेलेलं जाणवलं. याच विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत 2 मान्यवर आहेत. संतोष शिंदे सर, जे संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते आहेत, आणि आदरणीय सतीश थोरात. दोन्ही लोकांसोबत आपण चर्चा करणार आहोत. माझा पहिला प्रश्न शिंदे सरांना आहे. सर, हे आंदोलन उभं राहिलं आणि आंदोलनातून धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला, या सगळ्या परिस्थितीकडे तुम्ही कसं पाहताय? खरं तर मुद्दा धर्मेंद्र प्रधान किंवा त्यांचा राजीनामा इथपर्यंत तो नाहीच आहे मुळात. एकंदरीत राज्यातली आणि देशातली शैक्षणिक परिस्थिती पाहता आज आपण सरकारी शाळा घ्या, ज्या शाळेमध्ये तुम्ही आम्ही शिकून आलो, त्या शाळा आज बंद पडत चालल्यात. सरकारला काहीच देणं घेणं नाही. काही राजकीय मंडळी खास करून मराठी भाषेवर चर्चा करतात, मराठी भाषा टिकली पाहिजे, जगली पाहिजे म्हणतात. त्याच मराठी शाळा आज बंद होताना ते सुद्धा काही करू शकत नाही, ते सत्तेच्या बाहेर आहेत. आज ग्रामीण भागातलं शिक्षण इतकं महागलंय, शहरातलं तर बोलायचीच गरज नाही. आणि प्रस्थापित जे राजकारणी आहेत त्या सगळ्यांनी शिक्षणाचं बाजारीकरण केलं, व्यावसायिकरण केलं. एका बाजूला ज्या हक्काच्या सर्वसामान्य गोरगरिबांना ज्या शाळा कमी खर्चात किंवा मोफत शिक्षण द्यायच्या, ग्रँटेबल म्हणून, त्या शाळा आज बंद पडत चालल्या. आणि दुसऱ्या बाजूला खाजगी शाळांचं इतकं पीक आलं की ते लाखोवर फीस घेत आहेत सामान्य प्ले ग्रुपच्या सुद्धा मुलांना. हे सगळं चालत असताना आई वडील पोटाला चिमटे घेऊन मुलांना ज्यावेळेस शिकवतात, ज्यावेळेस चांगलं शिक्षण मिळावं याची अपेक्षा करतात, सरकार देऊ शकत नाही. किंवा सरकारमधली म्हणजे अशी माणसं आहेत ज्यांच्या हातात राज्याचं असो किंवा केंद्राचं शिक्षण खातं असतं, ती इतकी म्हणजे शिक्षण व्यवस्थेच्या वेगळी माणसं असतात, त्यांना शिक्षणातलं श सुद्धा कळत नाही. आणि अशा माणसाने जर खेळखंडोबा मांडला असेल तर ते वाईट गोष्ट आहे. आणि ती जी सगळी शिक्षणाच्या बाजारीकरणाची, व्यावसायिकरणाची खतखत सर्वसामान्य माणसाला आहे. महागाईनं, बेरोजगारीनं पिचलेला माणूस ज्यावेळेस, मी नाही शिकलो, मला नाही एखादा कलेक्टर होता आलं किंवा डॉक्टर होता आलं, इंजिनियर होता आलं, वकील होता आलं, माझ्या मुलांना तरी ते करता आलं पाहिजे. आणि आज ती करण्याची परिस्थिती आहे का? तर अजिबात नाही. म्हणून तो राग जो आहे आई वडिलांच्या मनातला, तो आज मुलाच्या निमित्तानं पुढे आला. आणि बघा ना, आज ग्रामीण भागातलं जे टॅलेंट आहे, ज्या मुलांना नीट परीक्षेपर्यंत चांगली मार्क्स पडली, ते स्पर्धेतून बाहेर पडले. बरोबर. आणि म्हणून तो सगळा क्राऊड रस्त्यावर आला. आणि आज जे चित्र आहे ते सरकारचं फेल्युअर आहे असं म्हणावं लागेल. ओके, सरांचं असं म्हणणं आहे की सरकारचं हे कम्प्लीट फेल्युअर आहे. तुम्ही या सगळ्या परिस्थितीकडे कसं पाहता? तुमचं काय ऑब्झर्वेशन? त्यांचं ऍक्च्युली त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बरोबर
की हे शिक्षण व्यवस्थेचं फेल्युअर आहे. Correct. नाही, ऍक्च्युली आपण ज्या विषयावरती बोलतोय त्या आंदोलन आणि नीट पेपर फुटी मग आंदोलन या तिथेच होतं. विषयावरतीच बोलतोय आपण प्रायमरी. बरोबर. हा. आता आंदोलनाचा भाग, हम्म. आता आपण सुरुवातीला अगदी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याविषयी अगदी बोल. थेट बोलू. येस. धर्मेंद्र प्रधानांचा राजकीय उदय हा चळवळीतून Correct. झालेला आहे. विद्यार्थी चळवळीतील परिषद. ज्या विषयासाठी त्या माणसाची चळवळ उभी केली तोही विषय ओडिसा मधला त्यावेळी पेपर फुटीचा. बरोबर. त्या आंदोलनामध्ये आजही त्यांच्या जवळ्याला जी झालेली दुखापत आहे त्या आंदोलनाच्या काळात झालेली बरोबर. महाराजांच्या म्हणजे इतक्या अमानुष पद्धतीने त्यावेळी महाराज झाले. आणि त्यावेळी आता समजा चळवळीला जे स्वरूप मिळतं किंवा जो सपोर्ट मिळतो त्या काळात तो मिळत नव्हता. बरोबर. तरीही त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत अशा प्रकारची चळवळ उभी केली. Correct. पण या प्रतिकूल परिस्थितीत असणारी चळवळ ज्यावेळी उभी केली त्याच व्यक्तीचा त्याच कारणासाठी राजीनामा होणं हे एक आमच्या दृष्टीने दुर्दैव आहे. एक दुसरी बाब याच्यामध्ये प्रामुख्याने अशी जाणवते की हे जे आंदोलन आहे हे जो करणारा व्यक्ती आहे ना हा नीटचा विद्यार्थी आहे बरोबर. ना याचा शिक्षण- देशातल्या शिक्षण काही व्यवस्थेमध्ये संबंध आहे. काही खूप मोठं योगदान आहे हम्म. किंवा तुम्ही त्या योगदानावरती योगदान दिलंय म्हणून त्याच्यावरती तुमचं भाष्य करताय. बरोबर. परंतु ना तुम्ही त्या तुम्ही- क्षेत्रातला तज्ञ आहे. तज्ञ पण नाहीये बरोबर, तुम्ही त्या बरोबर. क्षेत्रातला. अगदी बरोबर. हम्म. पण दुसरा मुद्दा याच्यामध्ये प्रामुख्याने असा जाणवतो हम्म. की तुम्ही एका पॉलिटिकल पार्टीसाठी अगोदर काम केलंय आणि मग आमचा मुद्दा एकच आहे की याच्यामध्ये पेपर फुटी झाली तर झाली, बरोबर. ती चूक का? अगदी 100% चूक. दोषींना शिक्षा व्हायला हवी का? बरोबर. अगदी व्हायला हवी. त्याबाबत काय दुमत नाही आमचं. Correct. अगदी जर त्याच्याबद्दल कॉन्स्टिट्यूशन बोलायचं नाही का? शिंदे सर येतो तुमच्याकडे मी. मला फक्त माझं कंप्लीट करू देत हा. की जर तुम्हाला हम्म. अगदीच बोलायचं अगदी आमचं काय दुमत नाहीये. बरोबर. ज्यावेळी आताही संसदेत हे बिल आलं तर त्यावेळी विरोधकांचं काय परिस्थिती होती? विरोधकांनी का गोंधळ घातला? शेवटी आवाजी मतदानावरती का घ्यायला लागलं? Correct. 100% पाठिंब्यावरती ते होऊ शकत होतं ना. बर, तुम्हाला शिक्षा कमी वाटताय तर तुम्ही सुचवा की बाबा याच्यात डेथ सेंटेन्स पर्यंत द्या. जर कॉन्स्टिट्यूशन तुम्हाला अलाउ करत असेल आपण त्या डेथ सेंटेन्स पर्यंत मग तुम्ही मागणी करा ना ऍज अ विरोधक म्हणून. विरोधकांची तेवढी चूक असं तुम्ही म्हणताय. मग या हा. मला एवढंच म्हणायचंय की तुम्ही प्रत्येक गोष्ट एका अँगलने पाहताय. आज याच अँगल मध्ये जर आंदोलनामधल्या वेगवेगळे स्टेटमेंट पाहिली तुम्ही Correct. हम्म. तर आंदोलन हे दुसरीकडेच गेलं ना, पलीकडेच भरकटलं ना आंदोलन. तुम्ही आज पंतप्रधानांच्या आईवरती बोलताय, वैयक्तिक आयुष्यावर बोलतोय. पंतप्रधानांना वैयक्तिक शिव्या घालताय. आता याच्यासाठी महाराष्ट्रातला दाखला देतो मी काही चार गोष्टींचा. केतकी चितळे केतकी चितळे, शरद यांनी शरद पवारांवरती स्टेटमेंट केलं तर त्यांना तुम्ही सकाळी सकाळी उचलून जेलमध्ये टाकलं. पवार टाकलं. एका वेळी मल्टिपल एफआयआर झाले त्यांच्यावर. बरोबर. दुसरे उदाहरण अर्णव गोस्वामी. अर्णब गोस्वामी. अर्णव गोस्वामीला तुम्ही सचिन वाजे सारखा ज्या आता त्यावेळीच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं हा काय लादेन आहे का, तो लादेनच्याही पुढचा निघाला. त्या सचिन वाजेने अर्णव गोस्वामीला उचलून आणला. म्हणजे त्यावेळी लोकशाही होती का? त्यावेळी लोकशाहीवरती हल्ला नव्हता का? बरोबर. किंवा त्यावेळी लोकशाही मरणावस्थेत नव्हती का? Correct. का ती आत्ताच होती? याच्यानंतरचाही मुद्दा असा आहे की ज्यावेळी कंगना राणावतनी काय स्टेटमेंट केलं असेल उद्धव ठाकरेंवरती, तर त्या उद्धव ठाकरेंवरती केलेल्या स्टेटमेंटवरती तिचा अतिक्रमणित असेल किंवा तो नियम बाह्य काय भाग बांधलेला असेल घराचा एवढी तत्पर तो महानगरपालिका पाडला आणि त्याच्यासाठी लाखो रुपयाची उधळण केली हो त्या वकिलांच्या फीसला. करण्याबद्दल तो मत नाही. मग ज्यावेळी तो भाग अनधिकृत भाग बांधत होती त्यावेळी महानगरपालिकेचे अधिकारी काय झोपले होते का? इतर अतिक्रमण आहे त्यावेळी इतर अशा बरोबर. दिग्गज नेत्याचं सिनेमा सृष्टीतल्या अतिक्रमण आहे. Correct. त्याच्यावरती का कारवाई होत नाही? ते तर कॉर्नरला आहे अगदी झू मध्ये. बरोबर. मग अशी त्यावेळी जे काही तुम्ही आता जे लोकशाहीच्या नावाने शंख फोडताय बरोबर. तर तो त्यावेळी नव्हता का? आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्टेटमेंट काय येते? कंगना रनौतचं उखाड दिया. कशामध्ये येते? तुमच्या सामनामध्ये येते. मुखपत्रामध्ये येतं. मुखपत्र बरोबर. ते शिवसेनेचं मुखपत्र सामनामध्ये येते. थोडं थांबवतो मी तुम्हाला. मी खरं सतीश थोरात सरांना बापू म्हणतो. बापू आपण थोडा मुद्दा जरा जास्त जोडीकडे जातोय आपला. आपण स्पेसिफिक आंदोलनाबद्दल बोलूया. सीजेपीचं जे आंदोलन होतं त्याच्यामध्ये
परकीय शक्तींचा हात होता खरं म्हणजे झिपके जो आहे तो फॉरेन मध्ये शिकलेला आहे आणि सोनम वांगचुकचे त्या परिसराचा जो वावर आहे तोही जरा काही बाबतीत खास करून तुमच्या विचारधारेला जरा शंकास्पद वाटला. तर तुमचं याच्यावर काय म्हणणं आहे? मी ते थोडक्यात मला याच्यावर प्रतिक्रिया पाहिजे आणि शिंदे सर तुम्हाला तोच प्रश्न असणार आहे माझा. आमचं पण नाही, जे काही फॉरेन फंडिंग येते हम्म, ते फॉरेन फंडिंग येते तर ते इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे. बरोबर ते सुरक्षा एजन्सी करत असतील बरोबर. किंवा मे बी करतील, हम्म, तो देशाच्या सुरक्षेचा भाग आहे. correct. त्याच्यावरती आपण भाष्य करणं काही योग्य योग्य, नाहीये किंवा आपण त्याच्यावरती एवढं प्रगल्भ नाही की त्याच्यावर काहीतरी बोलावं. शिंदे सर डीप स्टेट होती काही नॉलेज नाही, मुद्दा आहे का? युएस मधून आलेला बाहेरून आलाय का नाही मला तर काही कल्पना चायनाशी नाही. चांगले संबंध परंतु असलेल्या वांगचूक. परंतु ही जी लहान लहान पोरं आहेत त्यांच्या आंदोलनाने देश म्हणजे एकत्र आला. बरोबर. आज सगळ्या क्षेत्रातली लोक एकत्र आली आणि एका बाजूला जर भारत युवांचा देश म्हणताय, हम्म. जर युवा रस्त्यावर आल्यानंतर तुम्ही त्याला बाहेरून पैसे आले म्हणून त्यांना बदनाम करताय. एकदा प्रत्येकाने आपल्या भारताच्या अंतकरणाला विचारलं पाहिजे. भारताच्या- भारताच्या बाहेरचा पैसा म्हणताय आणि जे भारताला चुना लावून बाहेर गेले काळा पैसा म्हणून तुम्ही आणणार होते त्यांचं काय झालं? असं काही नसतं. आणि ज्यांनी कुणी मदत केली असेल त्याचं ट्रान्झॅक्शन असेल ना. जर चुकीचा पैसा असेल, हम्म. चुकीच्या पैशाचं कोणीच समर्थन करणार नाही. आणि मी म्हणतो त्यांनी काय कुणाला फोन करून मागून घेतले नसतील की आम्हाला मदत करा म्हणून. बरोबर. एखाद्याने जर वैयक्तिक मदत केली, जर तुम्ही त्याला वेगळा टॅग लावत असाल तर म्हणजे वाईट गोष्ट आहे. पण तुम्हाला आंदोलन बदनाम करायचं म्हणून हे जे पळवाट आहेत ना, हा सगळा काढण्याचा प्रकार आहे. हम्म. मुळात हे आंदोलन सरकारच्या विरोधात होतं का अगोदर हे समजून घेतलं पाहिजे. माझं वैयक्तिक म्हणणं आहे शिक्षण व्यवस्था सुधारावी हा एक मुद्दा होता, जी सुधारली जात नाही. ज्या तरुणांना झुरळ म्हटलं गेलं माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांकडून, म्हणून हे सगळे एकत्र आले. आता थोरात साहेब म्हणले की तो कुठलाय तो फार शिक्षक तज्ञ लागून, मुद्दा तो नाही. ज्यावेळेस चीड आतून निर्माण होते, उद्या तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी ज्यावेळेस तिथं अडचणी येतील त्यावेळेस तुम्हाला कळतं की शिक्षण व्यवस्थेचं किती बाजारीकरण आहे. मुद्दा तो आहे. विनाकारण टाकायला जायचं आणि भांडायला पोहायचं हे धंदे खरं तर नाही झाले पाहिजे, जे सध्या देशात सुरू आहेत. ओके बरं जाऊ दे. हे 12 वर्षात पहिला राजीनामा याच्याकडे कसं बघताय तुम्ही? बघा, अहंकाराचा राजीनामा आहे हा, अहंकाराचा राजीनामा आणि हुकुमशाहीचा राजीनामा आहे हा, हा एकाधिकारशाहीचा राजीनामा आहे, हा लोकशाहीला म्हणजे साईड ट्रॅक करण्याचा राजीनामा आहे. संवैधानिक मूल्य जे आज दुर्लक्षित केले जात आहे त्याचा राजीनामा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, हम्म. या देशातली महागाई, बेरोजगारी, जातीयवाद, धार्मिक विवाद, विद्वेष या सगळ्या ज्या चुकीच्या गोष्टी होत आहेत त्याच्या विरोधात जी चीड निर्माण झाली त्या व्यवस्थेनं घेतलेला राजीनामा आहे असं मला साध्या भाषेत सांगावंच वाटतं. तुम्ही याच्या- याच्यावर काहीतरी प्रतिक्रिया द्या. याच्यावरती एकच प्रतिक्रिया आहे बरं. माझी, की हे जे काही विषय वेगवेगळे मिक्स करतात एकत्रित, तर ते एक पहिली उत्तर द्या. जातीयवादाचा जो विषय आहे, हा 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 आपल्या देशाचं विभाजन हे धर्माच्या आधारावरती झालं. बरोबर. त्यावेळी भाजपचं अस्तित्व नव्हतं, नाही, श्यामाप्रसाद मोकळे पण अस्तित्व नव्हतं, तो भाजपचं. त्यांचंच अस्तित्व बहुलाभ नव्हतं. हा, पण हा. हे रोपट लावलं कुणी? तत्कालीन काँग्रेस. हम्म. बरोबर. त्याला खत पाणी कोणी घातलं? 70 वर्ष त्यावेळेच्या व्यवस्थेत. बरोबर. आता 12 वर्षात अशी काय व्यवस्था झाली हम्म. की असं त्याच्यावरती खूप मोठा अन्याय झाला आणि तुमच्या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात गेला. प्रवक्त्यांची स्टेटमेंट राहिला मुद्दा राजीनाम्याचा विषय. या राजीनाम्याच्या विषयामध्ये माझं एवढंच मत आहे की राजीनामा कन्सर्न व्यक्तीचा द्यायला हवाय. बरोबर. हम्म. तो त्यांनी त्यांच्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून द्यायला हवाय, इथपर्यंत ठीक आहे. बरोबर. परंतु याचा अर्थ तुम्ही आंदोलन करताय ते हिंसक नाही झालं पाहिजे ना. बरोबर. हिंसक आंदोलन ज्यावेळी आंदोलकांनी झालं, केलं की पोलिसांनी केलं? ज्यावेळी हम्म. हिंसक काट्या आंदोलन मारणारे कोण होते सांगा? पोलिसांच्या त्या सगळ्या गराड्यात जे सिव्हिलियन्स होते, स्लीपरवर होते, केस वाटलेले होते, त्यांच्या हातात पोलिसांच्या काट्या होत्या. कुणी मारलं? मुली कुणाच्याही असू द्या, प्रत्येकाच्या घरात आई बहीण आहे, त्यांच्या शरीराशी चुकीच्या पद्धतीनं टच करणं, त्यांना ओढणं, कपडे फाडणं हे कुणी केलं? मी म्हणत नाही की ठरवून केलं, पण ठरवून करण्यापेक्षा भयानक केलं हे या ठिकाणी सांगून. ती लोक कोण आहेत? आज ती जर पॉइंट आउट केली तर ती सगळी एका सत्ताधारी पक्षाची कार्यकर्ते वाटतात. आणि सरकार विरोधात आंदोलन सुरू आहे म्हणून झुंडशाही तुम्ही त्यांच्या अंगावर जाणार तर ते आंदोलन बदनाम केलं गेलं
म्हणून हा सगळा विरोध झाला, म्हणून राजीनामा द्यावा लागला. अहो ते सरकारची लोक होती का विरोधकांची लोक होती? सिद्ध व्हायचं हा ऍक्च्युली हा फेस रिकॉग्नायझेशन सिस्टमनी पोलिसांच्या ते होईल ते. बरोबर. जर ज्यावेळी चंद्रकांत पाटील म्हणतात, आंदोलनात चंद्रकांत पाटील म्हणतात ते इथले उच्च शिक्षण मंत्री, तिथले दगडाचं म्हणजे खरं तर आता काय फिंगरप्रिंट घेतले पाहिजे, त्यांनी काय घेतलं पाहिजे. ठीक आहे आपण आणि तो तर तुमच्या समोर आलाय, त्याचं फेस रिडिंग घेऊन तुम्ही त्याला अटक नाही त्याचा करू अटॅक शकत. नाही करू शकत. तर बापू माझा प्रश्न हा आहे की आंदोलन खरंच भाजपला नीट हाताळता आलं नाही, हाताळता आलं असतं आणि एवढं एक्स्ट्रीम लेवलला गेलं नसतं तर अगदी सुरुवातीच्या काही दिवसात राजीनामा घेतला असता. असं राजीनामा घेण्या इतपत याच्यामध्ये खूप काही घडलं नव्हतं. पेपर फुटी ही केरळामध्ये झाली, Correct. पेपर फुटी ही महाराष्ट्र. पंजाबमध्ये झालीये, पेपर फुटी महाराष्ट्रामध्ये झालीये, हम्म. पेपर फुटी झारखंडमध्ये झालीये. बरोबर. हे कुठल्याही व्यवस्थेच्या विरोधात आंदोलन होतं, हे भाजप सरकारच्या विरोधातलं आंदोलन होतं. Okay. आणि यांचं जे म्हणणं होतं की आम्ही तो 12 वर्षात राजीनामा करून दाखवला. बरोबर. ज्यावेळी याच्यामध्ये काही असंविधानिक तत्वांचा शिरकाव झाला या आंदोलनामध्ये, हम्म. आणि हे जे म्हणतायत हम्म. की ते सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी केलंय, कशावर सत्ताधारीच्या पक्षात सत्ताधाऱ्याचा असू दे बरोबर. नाही तर विरोधकाचा असू दे, त्याला शिक्षाही झालीच पाहिजे. Correct. ज्याने कायदा हातात घेतलाय त्यांनी, तो कुणाचा एक असे ना. Correct. तर त्याच्यामुळे आमचा मुद्दा एकच आहे की तुम्ही फक्त साफ म्हणून भोई बनवण्याचं काम करायचं नाही. म्हणजे जर मूवी ये. बनवून तुम्ही बंद करा. आणि याच्यामध्ये दुसरा मुद्दा असा आहे हा. की तुम्ही राजीनामा झाला म्हणून पार्टी करता बहिष्कारमध्ये. मध्ये पार्टी अरे काय? पर्यंत समर्थन आहे. उत्तर द्या. म्हणजे हे जर तुम्ही पार्टी करत असाल हम्म. तर मग तुमचं काय नेमका विषय आहे? म्हणजे बरं. तत्कालिक कारण वेगळं होतं आणि ऍक्च्युअल मूवी हा, वेगळाच होता. नाही सुंदर तुम्ही मुद्दा काय आहे. करताय? सुंदर मुद्दा आहे. ज्या मंत्र्यांनी राजीनामा दिला, जसं काही त्यांनी भारत पाकिस्तान युद्ध जिंकून आलंय, जसं काही अजून इराण आणि अमेरिकेचं ते युद्ध सुरू आहे ते थांबून आलेत, असं धर्मेंद्र प्रधानांचं संसदेच्या सभागृहामध्ये बाहेर का स्वागत झालं, तो जो अतिरेक समजून घेतला पाहिजे. तसंच ही तर लहान लहान मुलं आहेत, हे काय फार नाही शहाणी किंवा हे नाहीये. हे एक लक्षात घ्या, त्यांनी जे काही केलं असेल त्याचं मी तर समर्थन करू शकत नाही, 5 स्टार असेल किंवा 3 स्टार. पण धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी काय तीर मारून आली का स्वागत झालं. मुद्दा तोच आहे, तुम्ही भावनांशी खेळताय. आमचा मुद्दा एकच आहे त्याच्यावरती, बरोबर. हा. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. करेक्ट. त्याच्यामुळे त्या व्यक्ती स्वातंत्र्यावरती, 5 स्टार मध्ये त्या प्रत्येक व्यक्ती स्वातंत्र्यावरती तो प्रत्येकाने त्याला, समजा आता मला वाटतं चुकीचा, मला धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा चुकीचा वाटतो, बरोबर. मी धर्मेंद्र प्रधान स्वागत करणार. कारण धर्मेंद्र प्रधानांची उभी केलेली चळवळ आणि याच्याविषयी जे काय आम्ही वाचलंय किंवा जे काही विषय पुढे आलेत, ज्याचे पेपरवरती पुरावेत, आम्ही पेपरवरती पुरावे आहे. ऑन रेकॉर्ड वरती बोलतोय आम्ही. धर्मेंद्र प्रधान राहिला कुठल्या मुद्दा- संघटनेचे कार्यकर्ते होते, राहिला मुद्दा बोललं पाहिजे. एबीपीचेच कार्यकर्ते होते ना. मग एबीपीने नीट घोटाळा केलं झाला, होतं. नीट घोटाळा झाला, एबीव्हीपी कुठल्या वेळात लपली होती का, त्यांनी सरकारच्या विरोधात आंदोलन केलं नाही. म्हणजे नीट, हे बघा मुद्दा काय माहितीये का, हे जे नीट असेल, टीईटी असेल किंवा हे जे घोटाळे होतात ना, ती लोक निष्क्रिय होती म्हणून हे आंदोलन उभं राहिलं. सरकारच्या विरोधात तुम्ही म्हणले भाजप आहे म्हणून ही सगळी विरोधात आली. मग जे सरकारच्या विचाराची संघटना आहे, विद्यार्थी संघटना जी नेहमी आक्रमक असते, ती यावेळेस का झोपलेली होती. म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, अहो, असं मग नाही झालं आम्ही पाहिजे. आम्ही धर्मेंद्र तुम्हाला प्रधान हेच जसं- म्हणू शकतो ना NSY की कुठं तुम्ही का याच्यामध्ये केरळमध्ये एनएसआय पुढे होती, NSY कुठं होतं? तुमच्याकडे झारखंडमध्ये आणि- पुढे आणि राहिला मुद्दा, होती, अजून एक- पंजाबमध्ये अजून पुढे एक- अजून होती. एक त्यांनी असं मुद्दा नाही होणार केला. ना. तुम्ही सोयीचं नाही त्यांच्यासारखंच बोलणार. इथल्या खासदार सुद्धा म्हणल्या की पंजाबमध्ये पेपर घोटाळा झाला किंवा आता ह्यामध्ये केरळमध्ये झाला, मग तिथल्या सरकारचं काय. मग जर महाराष्ट्रात तर 4 आरोपी पकडलेत, मग इथल्या मुख्यमंत्र्याचा राजीनामा मागायला पाहिजे होता खरं तर, कारण राज्यातली यंत्रणा मग ते जबाबदारी आहे. ओके. पण लोक हुशार आहेत, मग लोकांनी देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागायला पाहिजे होता. मागितला का कुणी? ही यंत्रणा सेंट्रल गव्हर्नमेंट अंतर्गत राबवली जाते, म्हणून सरकारवर आक्षेप होता.
काय होतं, आपण प्रत्येक चर्चा अशी कॉकटेल केली आणि मूळ मुद्द्यापासून पळून गेलो तर मग गोंधळ होतं. अहो पण जेव्हा भाऊंचा मागितला असता तर मग एनटीएच्या चेअरमनचा मागायचा ना, प्रोटोकॉल प्रमाणे एनटीएच्या चेअरमनचा राजीनामा मागायला हवा होता. तुमच्याच विचारधारेचा कुलकर्णी तिथं अहो म्हणजे असतो. मागायला पाहिजे ना त्याचा मग- डायरेक्ट मग शिक्षण त्याचा धर्मेंद्र प्रधानांनी पहिला राजीनामा घ्यायला पाहिजे होता ना. धर्मेंद्र प्रधान 30 दिवस आंदोलन सुरू होतं या जंतर मंतरवर, या सीजेपी वाल्यांचं. दिवसात वळण लागत हा. होतं, कुठं होते त्याच्या अगोदर मग त्यावेळेस धर्मेंद्र प्रधान कुठल्या आलेशन अशा घरात बरोबर, हा एक प्रश्न आराम आहे. करत होते की त्यांनी हे सगळं केलं नाही. मागायचं होतं त्याच्यापेक्षा त्यांनीच आपला राजीनामा द्यावा लागतो, त्याच्यापेक्षा दुसऱ्यावर ढकलून जायचं. जसं धर्मेंद्र प्रधानांचा नसता घेतला तर उद्या मोदी साहेबांवर आला असता, पण मोदी साहेबांनी कसं धर्मेंद्र साहेबांवर ढकललं, धर्मेंद्र साहेबांनी एनटीवर टाकलायचं होतं, नाही टाकलं, सगळ्यांना वाचवलं. शिंदे सरांनी फुटेज भरपूर झालेलं आहे. तुमचं कन्क्लुडिंग स्टेटमेंट आहे आणि मला आता झालेला राजीनामा धर्मेंद्र प्रधानांचा हम्म. हा चुकीचा आहे. चुकीचं आहे. याचा अर्थ हम्म. आम्ही नीट पेपर फुटीचं समर्थन करत करतो असं नाही. बरं, हा. फक्त हे जे काही आंदोलन विशिष्ट पक्ष प्रणित किंवा विशिष्ट विचारधारे प्रणित होतं, बरोबर. याचा आमचा विरोध आहे याला. आणि आमचं म्हणणं एवढंच आहे की याचं जे काही यांचं आंदोलन आहे आउटकम हे बाकी काय नाही. करेक्ट. झारखंडमध्ये आज विद्यार्थी रॅली काढतोय, तेच याच्यामध्ये काढली विद्यार्थ्यांनी तर त्यांच्यावरती त्यांना लाठीचार्ज झाला, त्यांच्यावरती पाण्याचा फवारे झाले. अरे बिहार बरोबर याच्या पलीकडे परत पंजाब मधली तीच परिस्थिती आहे. ह्याच्यात काहीच नाहीये ना परिस्थिती. तुम्ही सगळीकडे धरा ना. आम्ही तसं म्हणतोय ना की या नीट या व्यवस्थेला मग तुम्ही एवढं जर आक्रमक आहे तर मग तुम्ही संसदेत का त्याला मान्य दिली नाही एकमताने? का तो आवाजी मतदान नाही का? म्हणजे तुम्ही स्पेसिफिक राजकारण करता या विषयावरती. म्हणजे म्हणून आमचं म्हणणं आहे की हे स्पेसिफिक पक्षाच्या विरोधातलं असणार आंदोलन आहे. करेक्ट. आमचं पेपर फुटीला अजिबात समर्थन नाही. आंदोलन नव्हतंच हो, हे. कुठल्या अगदी राजकीय- पेपर फुटीमध्ये जी काही लोक आहेत ना 100%. यांना तुम्ही लाईव्ह द्या, नाही, बरोबर. काही प्रॉब्लेम नाही आम्हाला त्याचा. जेवढे तुम्हाला सापडले त्यांना लाईव्ह द्या. Correct. एवढा मी मगाशी म्हटलं सुरुवातीलाच अगदी की जर तुम्हाला त्या सेंटेन्स द्यायची जर परवानगी असेल तर तरी त्या करा sentence तुम्ही वरती एक्स्ट्रीम द्या. लेवलला जरी झाला. बरोबर. फायनली धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला आणि प्रल्हाद जोशी हे नवे शिक्षण मंत्री आलेले आहेत. पण शिंदे सर जसं म्हणाले तसे अनेक प्रश्न अनुत्तरित आहे आणि बापूंनी जसं समर्थन केलं तसेही अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. अशाच नवीन विषयांसाठी पाहत राहा द संतोष शिंदे ऑफिशियल. थँक्यू. नमस्ते.